आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शारीरिक थकवा हा नेमका कशामुळे येतो ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघावा. तर पहिली गोष्ट म्हणजे जर व्हिटॅमिनची कमतरता असेल तर आपल्याला शारीरिक थकवा हा जाणवू शकतो. तर पहिलं व्हिटॅमिन जे आहे ते आहे व्हिटॅमिन B12. जर व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये जर कमी असेल तर रक्ताभिसरण म्हणजे जे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित प्रॉपरली होणार नाही किंवा आपली नर्वस सिस्टीम ज्या व्हिटॅमिनमुळे चालते किंवा ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपलं ब्रेनचं फंक्शन व्यवस्थित प्रॉपर होतं ते सर्वात महत्त्वाचं जे व्हिटॅमिन त्याला लागतं ते म्हणजे व्हिटॅमिन B12. जर ह्याची जर कमतरता असेल तर आपल्याला शारीरिक थकवा हा जाणवणार आणि खूप जास्त आपल्याला वीकनेस हा जाणवू शकतो. व्हिटॅमिन D हे सर्वात महत्त्वाचं असं व्हिटॅमिन आहे जे की आपल्याला नॅचरली सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळत असतं. परंतु आपल्याला धावपळ म्हणा किंवा काही कारणांमुळे आपल्याला सूर्यप्रकाश सनलाईट त्यामध्ये आपण तेवढा वेळ थांबत नाही आणि ह्या व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये आपण जे कॅल्शियम घेत असतो तर ते कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शनसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा ह्याची कमतरता व्हिटॅमिन Dची आपल्याला भासायला लागते तर त्यामुळे ते एक ऊर्जेचा स्रोत व्हिटॅमिन D आहे आणि जेव्हा ऊर्जाच आपल्याला कमी मिळायला लागते सनलाईटपासून तर आपोआपच आपल्या शरीरामध्ये थकवा, अशक्तपणा किंवा हाडं हे ठिसूळ व्हायला लागतात आणि विनाकारणच आपले सांधेदुखी असेल आणि रोज एक काहीतरी पार्ट आपल्या दुखायला लागतो आणि ह्यामुळेच आपल्याला शारीरिक थकवा हा जास्त जाणवतो. आपल्याला थकवा नेमका हा कशामुळे आला तेच आपल्याला कळत नाही आणि आपली इम्युनिटीसुद्धा लो होत जाते. तर हे इम्युनिटी लो होण्याचं कारण काय आहे तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन Cची कमतरता. जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन Cची कमतरता असते तर त्यावेळेस आपल्याला ऊर्जा व्यवस्थित मिळत नाही आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे तीच बूस्टअप होत नाही आणि इम्युनिटी पॉवर आपली हाय ठेवण्याचं काम जे आहे ते व्हिटॅमिन C करत असतं आणि जेव्हा आपली इम्युनिटी पॉवर लो असते तर त्यावेळेस आपल्याला पटकन बाहेरचे जे इन्फेक्शन आहे ते लगेच कॅच करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला थकवा हा भरपूर प्रमाणामध्ये जाणवत असतो. आपल्या शरीरामध्ये लोह म्हणजे आयर्न हे आयरन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या आयरनमधूनच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा हा होत असतो. परंतु जेव्हा आपल्याला आयर्नची कमतरता आपल्या शरीरामध्ये आहे तेव्हा पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा जो फैलाव व्हायला पाहिजे तो होत नाही. सर्क्युलेशन ऑक्सिजनचं व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये ॲनिमिया येतो म्हणजे आपल्याला आपलं जे हिमोग्लोबिन आहे ते खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये थकवा हा जाणवतो. काही मिनरल्स आहे की त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला थकवा जाणवू शकतो. तर त्यामध्ये आहे मॅग्नेशियम. जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासायला लागते तर हे मॅग्नेशियम काय कार्य करतं तर आपल्या स्नायूंना मजबूत ठेवण्याचं काम मॅग्नेशियम करतं आणि ऊर्जा देण्याचं काम मॅग्नेशियम करतं आणि जेव्हा त्याचाच साठा आपल्या शरीरामध्ये नसेल तर आपल्याला आपोआपच थकवा हा जाणवू लागतो. शारीरिक थकवा हा आपल्याच हाताने आपण आणत असतो. तर हो मित्रांनो, शारीरिक थकवा आणण्यासाठी आपणच कारणीभूत आहे. तर आपली चुकीची जीवनपद्धती, जीवनशैली जी आहे त्यामध्ये आपण काय असतं की आपण व्यवस्थित झोप घेत नाही, लॅक ऑफ स्लीप किंवा मग आपल्याला जे ॲक्टिव्हिटी आपण करायला पाहिजे फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्यांची लेवलच आपली खूप कमी असते. म्हणजे एक्झरसाईज बिलकुल नसणे किंवा घरातले कामं असतील किंवा एकदम काय बोलतात आरामात आपलं जीवन चालू आहे की शरीराला जराही कष्ट नाही. जर असं असेल तरीसुद्धा आपल्याला थकवा जाणवतो. म्हणजे आपण काय करतो आहे की आपल्या शरीराला आराम मिळायला पाहिजे म्हणून आपण एका जागेवर ठप्प बसून राहतो आणि ते ठप्प बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला शरीरामध्ये थकवा हा जाणवतो. तर तिसरी गोष्ट ती आहे की आपण व्यवस्थित प्रॉपर आपण डाएट घेत नाही की आपण खायचं म्हणून खात असतो की आपल्याला माहीतच नाही की याच्यामध्ये आपल्याला ह्यापासून काय मिळणार आहे की आपले चालू असते की मला ही भाजी नको, मला ह्या पद्धतीचं नको. म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स येतात, जे पालेभाज्या येतात त्या प्रत्येक गोष्टीचं त्या सीझनमध्ये काहीतरी महत्त्व असतं म्हणून ते खाणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रॉपर डाएट आपला बॅलन्स डाएट असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हा जर नसेल तर आपल्याला शारीरिक थकवा हा भरपूर प्रमाणामध्ये जाणवू शकतो. व्हिटॅमिन B12 आणखी आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतं? इट इज इसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ द RBC आणि DNA.
अँड इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द फंक्शनिंग ऑफ नर्वस सिस्टीम. जर आपली नर्वस सिस्टीम काम करायची असेल किंवा आपल्या शरीरामध्ये पूर्ण ब्लड फ्लो व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते प्रत्येक आपल्या ऑर्गनमधल्या प्रत्येक सेलला जर व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा करण्याचं जे काम आहे ते व्हिटॅमिन B12 करत असतं. व्हिटॅमिन B12चे मुख्यतः कोणते सोर्स आहे, तर पहिली म्हणजे फिश, मीट आणि एग्स, आणि त्याचप्रमाणे फोर्टिफाईड सिरियल्स, सर्व प्रकारचे सिरियल्स त्यामध्ये येतात. जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची जर कमतरता असेल तर काय होणार, तर आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला न्यूरोपॅथी जाणवेल, तसेच डिप्रेशन, अँझायटी, आणि जी आपली नर्वस सिस्टीम आहे तीच व्यवस्थित काम करणार नाही. म्हणून व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणामध्ये घेणं खूप आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D हे आवश्यक आहे. का आवश्यक आहे, तर आपले बोन आणि आपले तीत हे मजबूत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते व्हिटॅमिन D. तर आपण जे कॅल्शियम घेतो त्या कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होण्यासाठी व्हिटॅमिन D हे खूप महत्त्वाचं आहे. तर याचे मुख्यतः सोर्स कोणते आहे, तर पहिला सोर्स आहे तो आहे सनलाईट. तर सकाळचं कोवळं ऊन घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की काही पर्टिक्युलर फिश आहे जसे की सॅल्मॉन, तर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन D आहे. तसेच कोल्ड लिव्हर ऑइल ह्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन D आहे. आणि जेही फोर्टिफाईड जे फूड्स आहेत त्या सर्व गोष्टीमध्ये व्हिटॅमिन D आहे. तसेच एगचा जो योक पार्ट असतो तर त्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन D हे भरपूर प्रमाणामध्ये आहे. म्हणून जे वाढत्या वयाची मुलं आहेत त्यांना आपण ह्या सर्व गोष्टी देणे खूप महत्त्वाची आवश्यक अशी गोष्ट आहे. व्हिटॅमिन C इज अ गुड फॉर आवर इम्युनिटी. आपली इम्युनिटी जर आपल्याला बूस्टअप करायची असेल, जर आपल्याला वाटत असेल आपण कधीच आजारी पडू नये, तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन C घेणं खूप आवश्यक आहे. तसेच व्हिटॅमिन Cचे आणखी काय फायदे आहेत, तर तुमच्या हेल्दी स्किन आणि हेअरसाठी व्हिटॅमिन C आवश्यक आहे. तर व्हिटॅमिन C आपल्याला कशामधून मिळतं, तर व्हिटॅमिन C आपल्याला सर्व सिट्रस फूडमधून मिळत असतं. तर सिट्रस फूड नेमके कोणते, तर त्यामध्ये आहे पायनॅपल, स्ट्रॉबेरी, मँगो, किवी, तसेच पेरू झाला. तर ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन C आहे. आणि त्याचबरोबर आवळा म्हणजे गुजबेरी. तर ह्या आवळ्यामध्ये सुद्धा आवळ्याचं आपण नित्य जर सेवन केलं तर नक्की आपल्याला व्हिटॅमिन Cची कमतरता कधीचही जाणवणार नाही. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.